आहे की आम्हाला नामवंत समालोचक लाभलेले आहेत. त्यांचा आवाज ऐकण्यासाठी अनेक खेळाडू, रसिक, प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात. त्याचे नामवंत समालोचक तुषारजी शिंदे सरांचा आवाज आपण ऐकूया. पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे आणि एका धावेने या डावाला सुरुवात झाली आहे. आरसीसी मोसम आणि हिंगाणेवाडी असा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. जय शिवराज स्पोर्ट हिंगाणेवाडी. यावेळेस मात्र विकेट किपर बीट होत आहेत. अनइवन बाउन्स तिथे आपल्याला पाहायला मिळाला. विकेट किपरचा समोरून बॉल बाईकच्या माध्यमातून एकेरी धाव प्राप्त होते. एकेरी धावेने धावफलक पुढे जाईल. 2 धावा धावफलकावरती आहेत. सन्माननीय योगेशजी घाडे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मारुती कॉम्प्लेक्सचे रहिवासी आहेत आणि त्यांचं या ठिकाणी आगमन होते. या स्पर्धेमध्ये त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. डॉट बॉलची सांगता होती. षटक क्रमांक 1चा खेळ मैदानावरती सुरू आहे आणि धावफलकावरती धावा आहेत 2. सूर्यदादा कोटकर यांचे सहकारी आहेत आणि आज या स्पर्धेमध्ये खास ते सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं सर्वांचं मारुती कॉम्प्लेक्समधून जे मंडळी या ठिकाणी दाखल झालेत आपल्या सर्वांच्या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. हलक्या हातानं बॉलला तिथे खेळतायत. बॉलर बॅक ड्राईव्ह तुम्हाला पाहायला मिळाला आहे आणि आणखी एक बॉल डॉट. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅकवरती ओमकार आहेत. पहिल्या षटकामध्ये कमालीची गोलंदाजी ओमकार यांची पाहायला मिळते. आरसीसी मोसम आणि त्यांच्या विरोधामध्ये हिंगाणेवाडी असा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. व्हॉट अ शॉट दॅट इज. अप्रतिम फटका स्वीपर पॉइंट रिजन मध्ये. बॉल जाईल सीमारेषे पलीकडे. कमालीचा फटका स्क्वेअर कटचा फ्रंट ऑफ द पॉइंट स्वीपर पॉइंट रिजन मध्ये. बॉल जातोय सीमा पार. चौकार. त्यांच्या बॅटमधून खूप कमालीचा फटका आपल्याला पाहायला मिळालाय. प्रदीप आणि अभिषेक ही जोडी मैदानावरती आहे. पुढचा बॉल ऑन साइडला स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये बॉलला दिशा दिली आहे. इनफील्डला क्लिअर केलंय. बॉल वेगाने निघालाय. आउटफील्ड वेगवान आहे. 2 खेळाडूंसाठी मोठी रेस. बॉल जाईल सीमारेषे पार. चौकार. षटक क्रमांक 1चा खेळ पूर्ण झालाय. 10 धावा धावफलकावरती. दर्जेदार सुरुवात मात्र पाहायला मिळाली आहे. जय शिवराज स्पोर्ट हिंगणेवाडी संघाने चांगली सुरुवात या ठिकाणी केली आहे. संडे आपण मंचावरती यायचं आपला विनंती आहे. संडे मंचावरती या आपलं विनंती आहे. राजा नारकर गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झालेत. षटक क्रमांक 2 साठी 10 धावा धावफलकावरती आहेत. अभिषेक आपण पाहतोय स्ट्राईक इनवरती खेळताना पाहायला मिळत आहेत. ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. ओमकार बॉलच्या दिशेने येत आहेत. तोपर्यंत 1 धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 11 धावा धावफलकावरती आहेत. टेनिस क्रिकेटमधील एक नामवंत समालोचक रोशन संते सरांचा आवाज आपण ऐकत होतो आणि प्रदीर्घ काळापासून ते देखील समालोचन क्षेत्रामध्ये आहेत.
यावेळेस मात्र हुक करण्याचा प्रयत्न. हा बॉल इथे 1 फॉर दी ओव्हरची अर्निंग गोलंदाजाला आली आहे. डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळते. राजा नारकर गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. षटक क्रमांक 2चा खेळ मैदानावरती सुरू आहे. प्रदीप आणि अभिषेक ही जोडी मैदानावरती आहे. स्ट्राईक एंडवरती प्रदीप. पुढचा बॉल मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. हवेमध्ये बॉल. क्षेत्ररक्षक खूप दूरवरून बॉलच्या दिशेने येत आहेत. ओव्हर रन तिथे झालेत. झेल ड्राफ्ट झालाय आणि एकच धाव. ही मात्र दुर्भाग्यपूर्ण गोष्ट आहे की फलंदाजांनी तिथे धाव घेण्याचा प्रयत्न केला नाही. 2 धावा अगदी सहज पूर्ण झाल्या असत्या, परंतु एकाच धावेवरती सॅटिस्फाईड राहावं लागेल. आशा सोडली होती फलंदाजांनी ज्यावेळेस हवेमध्ये बॉल गेला की त्यांना वाटलं झेल पकडला जाईल, परंतु तसं झालं नाहीये. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहेत. राजा नारकर गोलंदाजी ट्रॅकवरती. फलंदाजीसाठी फलंदाज अभिषेक सज्ज होत आहेत. ओपनिंग पेअर मैदानावरती आहे. धावफलकावरती धावा 12. 12 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 12 धावा धावफलकावरती आहेत. राईट अप राऊंड द विकेट. फुलर लेनचा बॉल होता. बॅटच्या एजला बॉल लागलाय. तिथे मात्र धाव प्राप्त होणार नाही. परफेक्ट ब्लॉक होल यावेळेस तुम्हाला पाहायला मिळालाय आणि तिथे मात्र फलंदाजाला संधी नव्हती. डॉट बॉलची सांगता पुन्हा एकदा होताना पाहायला मिळेल. राजा नारकर खूप कमालीची गोलंदाजी करतायत. यावेळेस ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक खूप वेगाने बॉलच्या दिशेने आलेत आणि बॉल तितक्याच वेगाने जाईल सीमारेषेच्या दिशेने. राजा नारकर नाराज आहेत, परंतु हा बॉल जातोय सीमारेषे पार. चौकार. सुस्वागतम सुस्वागतम. सन्माननीय विकाजी केशव बारसकर साहेबांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आगमन होते. त्यांचं देखील स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. फायनल क्षेत्रामध्ये खूप फाईन बॉल निघालाय आणि हा बॉल जाईल सीमारेषे पार. चौकार. 4 धावा. टू कन्झिक्युटिव्ह बाउंड्रीज इन रो. लगातारचे 2 चौकार आपण पाहिलेत आणि 2 षटकांचा खेळ पूर्ण झाला. एकूण धावफलकावरती धावा आहेत 20 धावा. 20 रन. 20 विदाउट लॉस. खूप चांगली सुरुवात या ठिकाणी हिंगाणेवाडी टीमची पाहायला मिळते. जय शिवराय स्पोर्ट हिंगाणेवाडी संघ 20 धाब्यांवरती पोहोचलाय. 20 विदाउट लॉस. सन्माननीय विकाजी बारसकर साहेबांचं आगमन या स्पर्धेच्या माध्यमातून होत आहे. सह्याद्री क्रिकेट असोसिएशन या संस्थेचे संस्थापक ते आहेत आणि कला क्रीडा शैक्षणिक क्षेत्रामधील काम करणारी एक नामवंत संस्था आहे सह्याद्री क्रिकेट असोसिएशन. तिचे संस्थापक सन्माननीय विकाजी बारसकर साहेबांचे या स्पर्धेमध्ये आगमन झालंय. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती रैना दाखल झालेत षटक क्रमांक 3 साठी. व्हाट अ शॉट दॅट इज. पिकअप शॉट. हा व्हॉलीबॉल आडव्या बॅटने हा प्रहार केलाय, परंतु बॉलला पाठवलाय सीमारेषे पार. कमालीचा फटका आहे प्रदीप यांच्या बॅट मधून. पिकअप शॉट. मॅक्सिमम षटकार. बॅटमधून मॅक्सिमम आलाय. 26 धावा धावफलकावरती आहेत. पुढच्या लेनच्या बॉलला आडव्या बॅटने प्रहार करण्यासाठी तुमची आय साइड चांगलं असणं गरजेचं आहे. यावेळेस देखील फुलर लेनचा बॉल होता. यावेळेस देखील प्रहार करण्याचा प्रयत्न आहे, परंतु यावेळेस मात्र बॅट आणि बॉलचा तितका चांगला संपर्क झाला नाही. ब्लॉक होलमध्ये बॉल होता. एकच धाव तिथे प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 27 धावा धावफलकावरती आहे. 27 विदाउट लॉस. रैना गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. धावफलकावरती धावा आहे 27. ज्यावेळेस देखील लॉफ्ट केलाय हवेमध्ये बॉल. अभिषेक यांच्या बॅट मधून क्षेत्ररक्षक बॉलकडे पाहत राहिलेत आणि बॉल जाईल सीमारेषे पार. अभिषेक यांच्या बॅट मधून काऊ फेजला सरळ बॅटने प्रहार केलाय. षटकार.
33 धावा धावपलकावरती आहेत. 33 रन्स, 33 विदाऊट लॉस. खूप चांगली सुरुवात इथे पाहायला मिळाली. वेल बिगन इज हाफ डन. यावेळेस मात्र डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. मान आणि गिरगाव संघाचे संघनायक आपण टॉससाठी उपस्थित राहायचे. पुढील सामना मान आणि गिरगाव आणि जे धावपलकावरती पूर्ण केली जाईल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. 34 धावा धावपलकावरती आहेत. 34 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. VIP रूम मध्ये मीटिंग सुरू आहे. SCA ची मीटिंग आहे आणि सर्व फुल टॉस बॉल ऑन साइडला. फुल टॉस वरती फुल टॉल बॉलला फेकून दिलं प्रदीप यांनी आणि गोलंदाजाचा फुल्ली लॉस षटकार. धावा धावपलकावरती 40 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. कमालीची बॅटिंग मैदानावरती सुरू आहे. 20 धावा आतापर्यंत या षटकामध्ये आलेल्या आपण पाहिल्या. 3 षटकांचा खेळ पूर्ण झाला आहे. एकूण 40 धावा धावपलकावरती. पहिल्या 2 षटकांमध्ये 10 धावा आल्यात, परंतु आता 10चा पाडा सोडून 20चा पाडा सुरू झालाय. गोलंदाजी ट्रॅकवरती प्रसाद अंतिम षटकासाठी दाखल झालेत. फुदरलेनचा बॉल होता. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि 41 धाव्यांचं ओपनिंग स्टँड तुम्हाला पाहायला मिळाले. 41 धाव्यांची पार्टनरशिप तुम्हाला पाहायला मिळाली या दोन बॅटरमध्ये. खूप चांगली भागीदारी आहे. पहिल्या विकेटसाठी तब्बल 41 धावा या दोघांनी जोडलेल्या तुम्हाला पाहायला मिळतील. 41 विदाऊट लॉस. वेल बिगन इज हाफ डन. चांगली सुरुवात ही अर्ध काम पूर्ण केल्यासारखी असते आणि धावफलकावरती आपल्याला धावा पाहायला मिळत आहेत. 41 41 धावा. फुलटॉस बॉल लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये कमालीचा फटका आहे. कडक हा ड्राईव्ह आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि 2 धावा इथे प्राप्त झाल्या. 2 धाव्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 43 43 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक अंतिम मार्गस्थ आहे आणि धावफलकावरती धावा आहेत. 43 43 धावा धावफलकावरती. दोनही फलंदाज आक्रमक फलंदाजी करतायत. स्ट्राईक एंडवरती प्रदीप. पुढचा बॉल पुन्हा एकदा सरळ बॅटने हा फटका लॉंग ऑन क्षेत्रामध्ये बॉल निघालाय. फंबल झालाय. 2 धाव्यांचा प्रयत्न झालाय. छोटंसं फंबल आणि 2 धावा अगदी सहज होतील मुकम्मल. इच अँड एव्हरी रन इज इम्पॉर्टंट इन द क्रिकेट. क्रिकेटमध्ये प्रत्येक धाव महत्त्वाची आहे आणि इथे एका धावेचे रूपांतर अगदी 2 धावेंमध्ये होताना पाहायला मिळालंय. क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्ही जर गाफील राहिलात तर प्रतिस्पर्धी संघ तुमच्यावरती हवे होतो ते चित्र मैदानावरती पाहायला मिळतंय. 45 45 धावा धावफलकावरती. 3 बॉलचा खेळ अद्यापही शिल्लक आहे. 3 लिगल डिलिव्हरी रिमेनिंग इन दिस ओव्हर. 3 अधिकृत बॉल इन अजूनही बाकी आहे. 43 पुन्हा एकदा आक्रमण. गोलंदाज कोसळले देखील. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये बॉल चाललाय. एकच धाव तिथे उपलब्ध होती आणि एकच धाव प्राप्त होईल. फेकी थोडीशी वाईट आली होती परंतु दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न नव्हते आणि त्यामुळे दुसरी धाव इथून मात्र घेणं शक्य झाले नाही. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 46 धावा धावफलकावरती. अप्रतिम बॅटिंग या जोडीने मात्र मैदानावरती केली आहे. विचार केला नाही. समोर मात्र RCC मोसम संघ खेळतोय. क्लासिकल बॅटिंग आहे आणि कमीत कमी आपण पाहतोय 46 धाव्यांची पार्टनरशिप. ओपनिंग स्टँड आहे. पहिल्या विकेटसाठी 46 धाव्यांची पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते. फुदरलेनचा बॉल होता. पुन्हा एकदा स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न. चांगला बॉल प्रसाद यांचा देखील पाहायला मिळाला. एकच धाव इथे प्राप्त होईल. 47 47 धावा धावफलकावरती आहेत. लाजवाब बॅटिंग पाहायला मिळाली. दोन्ही बॅटरना आक्रमक क्रिकेट मात्र मैदानावरती खेळलंय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली अंतिम षटकामध्ये प्रसाद यांची. फुलटॉस बॉल आणि यावेळेस मात्र नक्कीच आपण पाहतोय बॉलला पाठवलंय दूरवरती आणि बॅटिंग टीमचा रिव्ह्यू असेल. नो बॉल साठी तपासलं जाईल. अंपायर रिव्ह्यू माफ करा. देर आर नो रिव्ह्यू फॉर एनी टीम. अंपायर रिव्ह्यू फॉर वेस्ट हाईट नो बॉल.
डेके सर आपण यायचंय. नो बॉल आहे. पुढचा बॉल फ्री हिट असेल. बॅटिंग करणारी टीम 50 अप झाली आहे. 54 धावा धावपलकावरती आहेत. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली. 54 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 54 धावा धावपलकावरती आहेत. जय शिवराज स्पोर्ट हिंगाणेवाडी 54. फ्रीडचा बॉल. यावेळेस देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न. हवेमध्ये बॉल आहे. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती सुरू आहे आणि 2 धावा इथे मात्र पूर्ण केल्या जातील. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न मैदानावरती सुरू आहेत आणि तिसरी धाव घेत असताना फलंदाज धावबाद झालेत. सेलिब्रेशन का सुरू झालं मैदानावरती हा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. कारण फ्रीडचा बॉल होता. 2 धावा प्राप्त झाल्यात अंतिम बॉलवरती. 56 धावा धावपलकावरती. 57 धावांचं लक्ष आहे. 57 इज द टार्गेट. क्रिकेट संघ गिरगाव. दोनही संघ नायक आपण टॉससाठी यायचे. इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस केला जाईल. विकास स्पोर्ट्स मान आणि विठ्ठलाई क्रिकेट संघ गिरगाव या ठिकाणी टॉस केला जातोय. आपण टॉससाठी उपस्थित राहायचं आपलं विनंती आहे. विकास स्पोर्ट मान आणि विठ्ठलाई क्रिकेट संघ गिरगाव. बोथ द कॅप्टन प्लीज कम फॉर द टॉस. जे संघ नायक इथे उपस्थित असतील त्यांना विनंती. आपण VIP रूम मध्ये यायचे. सर्व संघ नायकांना सूचना आहे. चला लगेच क्षेत्ररक्षण लावायचे विनंती आहे. जय शिवराज स्पोर्ट हिंगाणेवाडी टीम आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावा आपल्याला विनंती आहे.
विनंती आपण देखील थोडं सहकार्य करा. बारा वाजून 24 पहिला बॉल पडतोय. सामन्याला सुरुवात होते. 16 मिनिटांचा अवधी आपल्याकडे असेल. जय श्रीराज स्पोर्ट हिंगणेवाडी. थोडीशी घाई करणं गरजेचं आहे. पहिला बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न आहे. 57 धाव्यांचं लक्ष आहे. पहिल्या डावामध्ये 56 म्हणलं आणि 57 धाव्यांचं लक्ष आहे. 57 इज द टार्गेट. 12 वाजून 24 पहिला बॉल पडलाय. याची नोंद आमच्या स्कोररने घेतली आहे. विनंती आहे 16 मिनिटांमध्ये 4 षटकं जर पूर्ण झाली नाही तर एक खेळाडू आपला अतिरिक्त 38 सर्कलच्या आतमध्ये ठेवावा लागेल. बॅटचं एज अँड टेकन बिहाइंड द विकेट. पहिला धक्का लागलाय. बॅटिंग करणारी टीम ओमकार शून्यावरती बाद. सिल्वर डकच्या शिकार ठरतायत. फलंदाज बाद. विकेट. गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. पहिला बॉल डॉट आला. दुसऱ्या बॉलवरती सफलता ते मिळवत आहेत. पायामध्ये क्रॅम्प आहे गोलंदाजाच्या. खेळाडू मित्रांना एक विनंती आहे. जेव्हा जेव्हा तुम्हाला असं वाटेल की पाणी पिण्याची गरज आहे तर तुमचं शरीर नेहमी हायड्रेट राहू द्या. बॉडीला तुमच्या डिहायड्रेट होऊ देऊ नका. म्हणजे पुरेसं पाणी तुम्ही दिवसभरामध्ये पिणं गरजेचं आहे. ही देखील खूप महत्वाची गोष्ट आहे. पुरेसं पाणी पीत जा. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होत आहेत. विक्रम. विकेट आली आहे. नवीन फलंदाज राहुल शिंदे मैदानावरती दाखल होत आहेत क्रमांक 3 वरती. 57 धाब्यांचं लक्ष आहे. कमालीचा फटका मिड ऑन रिजन मध्ये. क्षेत्ररक्षण चांगलं झालं परंतु तिथे थ्रो करण्याच्या नादामध्ये मिक्सअप पोहोचलेत फलंदाज. रनआउटची संधी निर्माण झाली होती. प्रेझेन्स ऑफ माइंड. समय सूचकता खूप महत्वाची गोष्ट आहे आणि इथे 2 धावा प्राप्त झाल्या. तिथे एकही धाव खूप मुश्किलीने पूर्ण झाली होती. तिथे मात्र 2 धावा पूर्ण होत आहेत. क्रिकेटमध्ये समय सूचकता खूप महत्वाचा भाग आहे. प्रेझेन्स ऑफ माइंड. 2 धावा पूर्ण होत आहेत. ऑन साईडला फटका खेळण्याचा प्रयत्न होता. मिड ऑफ रिजन मध्ये बॉल गेलाय आणि तिथे 1 धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 3 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 1 चा खेळ मैदानावरती सुरू आहे. गोलंदाजी कमालीची राहिली आहे. या षटकामध्ये विक्रम यांची 4 बॉलमध्ये केवळ 3 धावा, 1 सफलता. मे बी बॅटचं एज तिथे लागलं होतं. राजा नारकर देखील बाद होत आहे. दुसरा धक्का दिला विक्रम यांनी या षटकामध्ये. कमालीची गोलंदाजी आणि विकेटच्या पाठीमागे चांगला झेल आपण पाहिलाय. टिपलेत आणि नवीन फलंदाज प्रसाद मैदानावरती दाखल होत आहेत. विक्रम काय कमालीची गोलंदाजी करतायत. पहिल्या डावामध्ये जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळाली. अगदी नॉट आउट 56 धावा बनवल्या होत्या. ज्यावेळेस देखील बॉल हवेमध्ये तिथे गोलंदाज बॉलच्या खाली पोहोचतायत. झेल ड्रॉप. तिसऱ्या विकेटची संधी होती आणि तिथे झेल ड्रॉप झाला. 1 धाव प्राप्त होईल. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झालाय. धावफलकावरती धावा आहेत 4. 2 बाद 4 धावा धावफलकावरती आहेत आणि कमालीची कामगिरी मैदानावरती मात्र पाहायला मिळाली आहे. जय शिवराय स्पोर्ट हिंगणेवाडी संघ आज मात्र वेगळा पाहायला मिळाला या सामन्यामध्ये.
बॅटिंग करत असताना प्रदीप आणि अभिषेक या जोडीने मात्र कमाल धमाल बॅटिंग केली आहे. तब्बल 56 धाव्यांची भागीदारी मात्र पाहायला मिळाली आहे आणि पहिल्या विकेटसाठी ही भागीदारी होताना पाहायला मिळाली आहे. ही देखील विशेष बाब आजच्या या सामन्यामध्ये लक्षात घेतली पाहिजे. चला सामना थोडासा स्पीडअप करायचा आहे. दोन्ही पंचांना विनंती आहे, आज आपल्याला मर्यादित वेळेमध्ये अमर्याद काम पूर्ण करायचं आहे, त्यामुळं थोडीशी घाई करणं स्वाभाविक आहे. षटक क्रमांक 2 साठी गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज अक्षय दाखल झालेत. बॅटिंगसाठी प्रसाद सज्ज होत आहेत. अक्षय गोलंदाजी ट्रॅकवरती. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अक्षय स्वतः बॉलच्या दिशेने आले. तो सेकंड अटेम्प्ट लागलाय परंतु झेल टिपला गेलाय. आणखीन एक सफलता. आत्मनिर्भर बनतायत ते. कॉट अँड बोल्ड विकेट. फलंदाज बाद. फलंदाज मैदानावरती दाखल झालेत क्रमांक 5 वरती. सचिन मैदानावरती दाखल झालेत. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन विकेट वरती आणि सचिन यांना डावाला सावरावं लागेल. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली. पुढचा बॉल अक्षय यांचा शरीरावरती आदळलाय आणि एका धावेचा प्रयत्न इथे झालाय. लेग बाईच्या माध्यमातून एक धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 5 धावा धावफलकावरती आहेत. आरसीसी मोसम संघाची आज मात्र थोडीशी बिकट अवस्था झालेली पाहायला मिळते, परंतु राहुल शिंदे मैदानावरती आहेत. त्यांच्याकडे देखील क्षमता आहे आणि इथून मात्र स्वतःला सिद्ध करावं लागेल आपल्या संघासाठी. ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न होता. एक धाव तर कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती होतोय का तर झालाय आणि 2 धावा इथे मात्र पूर्ण झाल्या. 2 धाव्यांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. थोडासा लेझी अप्रोच पाहायला मिळाला क्षेत्ररक्षकाचा आणि 2 धावा अगदी सहजतेने प्राप्त होतील. 2 धाव्यांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. 7 धावा धावफलकावरती आहेत. 7 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 7 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 2चा खेळ मैदानावरती सुरू आहे आणि धावफलकावरती धावा आहेत 7. चांगली कामगिरी करावी लागेल. आरसीसी मोसम संघाला पुनरागमन करायचं असेल तर धावा बनवावे लागतील सातत्याने मैदानावरती. अजूनही 50 धाव्यांची आवश्यकता आहे. 57 धाव्यांचं मोठं लक्ष आणि अप्रतिम सुरुवात. विक्रम यांनी काय गोलंदाजी केली. कदाचित 3 विकेट ते मिळवू शकले असते, परंतु शेवटच्या बॉलवरती त्यांच्याकडून चूक झाली. झेल सुटलाय, परंतु अक्षय यांनी षटक क्रमांक 2 मध्ये पहिल्याच बॉलवरती पुन्हा एकदा सफलता मिळवली. दैदिप्यमान कामगिरी या सामन्यामध्ये पाहायला मिळाली. अगदी अभूतपूर्व खेळ या ठिकाणी जय शिवराय स्पोर्ट हिंगणेवाडी संघाचा या सामन्यामध्ये पाहायला मिळतोय. कौतुक केलं पाहिजे सर्व खेळाडूंचं. टीम युनिट खूप महत्त्वाचं आहे. टुगेदर एव्हरीवन अचीव मोर. टीम असणं आणि टीम गेम मात्र पाहायला मिळाली. बॉडी लँग्वेज मात्र अतिशय सुसज्ज पाहायला मिळते या सामन्यामध्ये. जय शिवराय स्पोर्ट हिंगणेवाडी संघाची आत्मविश्वास दोनवलेला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. 7 धावा धावफलकावरती. अक्षय गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. पुढचा बॉल अपील झाली आहे पुन्हा एकदा पंचांकडे, परंतु हा बॉल डॉट आलाय. कमालीची गोलंदाजी. केवळ 7 धावा धावफलकावरती. अक्षय देखील चांगली गोलंदाजी करतायत. महत्त्वाच्या विकेट मात्र पहिल्या षटकामध्ये मिळवल्यात. ओमकार बाद झाले, राजू नारकर बाद झाले, त्यानंतर प्रसाद देखील बाद झालेत. राहुल आणि सचिन या जोडीवरती जबाबदारी आहे. वाईड बॉल अवांतर धाव. अवांतर धाव्याने धावफलक पुढे जाईल. 8 धावा धावफलकावरती आहेत. बॉल शिल्लक आहेत आता 13 आणि 13 बॉलमध्ये 49 धाव्यांची आवश्यकता आहे. 13 बॉल आणि 13 बॉलमध्ये अजूनही 49 धावा या ठिकाणी बनवायच्यात. स्टेप आउट झालेत. कमालीचा फटका बिटवीन द गॅप बॉलला खेळतात. काऊ फेजला क्षेत्ररक्षक प्रयत्न जरूर करतील, परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर हा बॉल आहे आणि हा बॉल जाईल सीमारेषे पार. चौकार.
वरती 12 बॉलमध्ये 45 धाव्यांची आवश्यकता आहे. 12 बॉल 45 धावा अजूनही बनवायच्यात. इथून मात्र आक्रमक क्रिकेट खेळावं लागेल. राहुल शिंदे यांच्या बॅटमधून एक चौकार आलाय, परंतु असे अनेक चौकार आज मैदानावरती मारावे लागतील. सागर मात्र बातचीत करतायत. जय शिवराय स्पोर्ट हिंगणेवाडी संघ जेव्हापासून या असोसिएशन मध्ये दाखल झालाय तेव्हापासून मात्र त्यांची कामगिरी उंचावलेली पाहायला मिळाली आहे. अप्रतिम क्रिकेट त्यांनी देखील खेळलेलं आपण पाहिलेलं आहे. 12 बॉल आणि 45 धाव्यांची आवश्यकता आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती विकास दाखल झालेत. षटक क्रमांक 3 साठी विकास गोलंदाजी ट्रॅकवरती. आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न आहे. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही. आणखी एक बॉल डॉट. आरसीसी मोसम संघ आज मात्र प्लॅटफॉर्मवरून ट्रेन थोडीशी घसरलेली पाहायला मिळाली, परंतु पुन्हा एकदा ट्रॅकवरती त्यांना यावं लागेल. धावा शोधाव्या लागतील. सचिन आणि त्यांच्या जोडीने आपण पाहतोय मैदानावरती फलंदाज राहुल शिंदे आहेत. फुल टॉस बॉल होता ऑन साईडला स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. खूप वेगाने बॉल ट्रॅव्हल झालाय. हलकंसं फंबल आणि केवळ एकच धाव होईल मुकम्मल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 13 धावा धावफलकावरती 13. विकास आहेत गोलंदाजी ट्रॅकवरती. षटक क्रमांक 3चा खेळ मैदानावरती सुरू आहे. गोलंदाज विकास गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. पुढचा बॉल लिडिंग एज बॉल लागले आणि पुन्हा एकदा विकेट किपर. बॉल दिसलाच नाही. सूर्य सरळ डोळ्यावरती आलाय आणि बॉल चालला बिहाइंड द विकेट. पुन्हा एकदा जीवनदान मिळाले राहुल शिंदे यांना आणि 2 धावा प्राप्त होतील. दोन धाव्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. यावेळेस देखील हवेत बॉल आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पोहोचतायत. झेल टिपला जाईल. आली विकेट. त्यांनी ना 15 धावा धावफलकावरती 15. लॉस ऑफ दी 4 विकेट. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 15 धावा धावफलकावरती. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होत आहेत. सागर मैदानावरती आलेत. नवीन फलंदाज सागर मैदानावरती दाखल होत आहेत. क्रमांक 6 वरती विकास आहेत गोलंदाजी ट्रॅकवरती. आतापर्यंत प्रत्येक गोलंदाजाने विकेट या डावामध्ये मिळवलेली पाहायला मिळते. अंतिम षटकाचा खेळ अद्यापही शिल्लक आहे. नो बॉल पंचांनी घोषित केला. स्क्वेअर लेग रिजन मध्ये बॉल निघाला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये वेस्ट हाईटच्या वरती हा नो बॉल. 2 धाव्यांचा प्रयत्न झालाय आणि एकूण 3 धावा या बॉलवरती प्राप्त होतील. पुढचा बॉल फ्री हिट असेल. फ्री हिटच्या बॉलचं अनेक वैशिष्ट्य असतात किंवा अनेक नियम आहेत. जर सेम फलंदाज जो नो बॉलला स्ट्राईकवरती होता तो जर स्ट्राईकला असेल तर फिल्डिंगमध्ये बदलाव करता येत नाही आणि फ्री हिटच्या बॉलवरती 3 पत्त्याने बॅटरला बाद दिलं जाऊ शकतं. त्याच्यामध्ये रनआउट आहे. आणि आणखी 2 गोष्टी सांगतो मी पुढे. हा बॉल देखील डॉट आलाय. फ्री हिटचा बॉल डॉट आलाय. रनआउट होऊ शकतो फ्री हिटच्या बॉलवरती. दुसरं आहे बॉल हिटिंग द टॉईज. 2 वेळा जर बॉल इंटेन्शनली बॅटरने मारला बॅटने तरी देखील त्याला बाद दिलं जाऊ शकतं. आणि तिसरा नियम आहे त्याच्यामध्ये ऑब्स्ट्रक्टिंग दी फील्ड किंवा हँडलिंग दी बॉल. या नियमानुसार देखील बॅटरला बाद दिलं जाऊ शकतं. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर होता. ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न आहे आणि हा बॉल देखील डॉट आलाय. क्रिकेटचे लॉज खूप महत्त्वाचे आहेत. 42 लॉजनुसार क्रिकेट खेळलं जातं, परंतु टेनिस क्रिकेटमध्ये अनेक नियम असे आहेत की जे इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये वापरले जात नाही आणि अनेक इंटरनॅशनल क्रिकेटमधले नियम आहेत ते टेनिस क्रिकेटमध्ये जसेचे तसे वापरले जातात. 3 षटकांचा खेळ पूर्ण झाला आणि धावफलकावरती धावा आहेत 18. 18 लॉस ऑफ दी 4 विकेट. 18 धावा धावफलकावरती आहेत 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 57 धाव्यांचा पल्ला गाठायचा आहे. 6 बॉलमध्ये 39 धाव्यांची आवश्यकता आहे.
पहिला बॉल डॉट आलाय. अजूनही 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 5 बॉलमध्ये 39 धावींची आवश्यकता आहे. विजयाच्या उंबरठ्यावरती आहेत जय शिवराय स्पोर्ट हिंगाणेवाडी संघ. अप्रतिम क्रिकेट पाहायला मिळालंय. क्रिकेटच्या तीनही आघाड्यांवरती उत्तम कामगिरी केली आहे. लिडिंग एज सागर बॉलच्या खाली आहेत. झेल टिपतील. आणखी एक सफलता. फलंदाज बाद. प्रत्येक गोलंदाजाने इथे विकेट मिळवली आहे. एकाचही खातं खाली राहिलं नाही. विक्रमने सुरुवातीला 2 विकेट, अक्षय यांनी 1 विकेट मिळवली आहे, विकास यांनी विकेट मिळवली आहे आणि सुनील देखील विकेट मिळवत आहेत. आणखी एक फलंदाज बाद. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होत आहेत. ज्ञानेश्वर मैदानावरती दाखल झालेत. क्रमांक 7 वरती ज्ञानेश्वर मैदानावरती दाखल होत आहेत. लॉफ्ट केलाय. आल्या आल्या पहिल्याच बॉलवरती आक्रमण. कमालीचा फटका आहे ज्ञानेश्वर यांच्या बॅट मधून. आज मात्र जे टॉप ऑर्डरला जमलं नाही तो मात्र आपण पाहतोय. अगदी खरं तर डाऊन ऑर्डरचा बॅटर मैदानावरती आल्या आल्या पहिल्याच बॉलवरती आक्रमण करतोय ज्ञानेश्वर. ठोकलाय षटकार. कमालीचा फटका आपण पाहतोय. यावेळेस देखील बॉल शरीरावरती आदळतोय. हा बॉल डॉट असेल. लोअर मिडल ऑर्डरचा बॅटर मैदानावरती आलाय आणि आल्या आल्या पहिल्याच बॉलवरती त्याने षटकार लगावलाय. बॅटचं एज लागलं. एज अँड टेकन बिहाइंड द विकेट. आणखी एक सफलता. फलंदाज बाद. विकेट. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. खरं तर क्रिकेटमध्ये प्रत्येक शब्द महत्त्वाचा आहे आणि तोलून मापून वापरला जातो. कारण इट्स गेम ऑफ जेंटलमन. जेंटलमनचा हा गेम आहे. टॉप ऑर्डर, मिडल ऑर्डर, लोअर मिडल ऑर्डर आणि त्यानंतर टेलेंडर अशा पद्धतीने बॅटिंग ऑर्डर तुमची असते. प्रत्येक शब्द खूप महत्त्वाचा आहे आणि समालोचकांनी देखील प्रत्येक शब्द खूप जपून वापरले पाहिजेत क्रिकेटमध्ये. ती देखील महत्त्वाची जबाबदारी कॉमेंटेटरवरती देखील असणार आहे. ज्यावेळेस हा बॉल देखील डॉट पाहायला मिळतोय. आणखी एक वाईट बॉल आहे. माफ करा. समोरचे थोडेसे बाजूला या. अवांतर धाव इथे प्राप्त होईल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. 25 धावा धावफलकावरती आहेत. ज्यावेळेस देखील लॉफ्ट केलाय हवेमध्ये बॉल आणि लोअर मिडल ऑर्डरचे बॅटर मात्र मैदानावरती चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत. आणखी एक षटकार आलाय परंतु विजय आणि प्रभावाच्या अंतरावरती हा षटकार परिणाम करणार नाहीये. जिग्नेश यांच्या बॅटमधून देखील एक षटकार आलेला आपण पाहिलाय आणि या ठिकाणी सामना जिंकलाय तो जय शिवराय स्पोर्ट हिंगाणेवाडी टीमने. मॅन ऑफ द मॅचच्या किताबाकडे आपण जाणार आहोत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सन्मान्य श्रीमान संजयजी मस्कर साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम सर. 15 बॉलमध्ये 36 धाव्यांची खेळी करणारा प्रदीप आहे या सामन्याचा सामनावीर. प्रदीप आपण यायचे. आपला विनंती आहे मॅन ऑफ द मॅचचा किताब स्वीकारण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे आणि ज्यावेळेस पुढच्या सामन्याला सुरुवात होईल पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती जोडले जातील द व्हॉइस ऑफ घारिवली डोंबिवली सन्मान्य श्रीमान रोशनी संते सर.